Okay, guys. Good morning, everybody. Once again, I welcome you all to our regular lecture series on English grammar for सरळ सेवा examinations. आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला काही जुने प्रश्न जे आहेत ते सोडवून देणार आहे. वेगवेगळ्या टॉपिकवर आपण थोडे थोडे प्रश्न पाहूया. एक दोन दिवस प्रश्न जे आहेत नेमके परीक्षेमध्ये कसे विचारले जातात आहे, प्रश्नांची डिफिकल्टी लेवल काय आहे आणि हे काय केलं पाहिजे पाहूया. काही तुम्हाला पहिला प्रश्न जो आहे तो इथे आता दिसेल. इथे तुम्हाला एक प्रश्न दिसेल स्क्रीनवरती मी स्कॅन केलेला आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. म्हणजे रिकामी जागा योग्य पर्याय निवडा असा प्रश्न आपल्याला विचारला. आता बघा वाक्य आहे आय हॅव डिसाइडेड वी पनिश द विलन हू द क्वीन ऑफ. बरोबर आहे. म्हणजे मी असा we punish the villain who win with the win of. म्हणजे पहा मी असं काय तो विलन आहे आहे विन करणे याचा अर्थ काय आहे, बर्बाद करणे, हानी करणे. म्हणजे मी असा निर्णय घेतलेला आहे ज्या व्यक्तीने मॉस्को शहराची हानी केलेली आहे त्याला मी शिक्षा केलीच पाहिजे. बरोबर आहे. आता मी असा निर्णय केलेला आहे की मी त्याला शिक्षा केलीच पाहिजे या अर्थाने आपण हे वापरले. मग इथे पहा मित्रांनो क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय वापरायचं आहे, करेक्ट मोडल्स म्हणजे ऑक्सिलरी वर्ब जे आहे त्याचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीने इथं करायचा आहे. म्हणजे वाक्य कसं येईल, आय हॅव डिसाइडेड वी मस्ट पनिश द विलन हू हॅज पास्ड द ड्रीम ऑफ स्को. म्हणजे त्या व्यक्तीने केलेली आहे त्या केलीच पाहिजे आणि असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आता इथे हॅड पास्ड द रुइन ऑफ मॉस्को प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आहे आणि मस्ट इथे आपण का वापरलेला आहे, कारण ही जी घटना आहे ती पूर्ण झालेली आहे म्हणून हे आलंय प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आणि आपण त्याला शिक्षा केलीच पाहिजे असं त्या बोलणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिगत मत आहे म्हणून आपण वाक्यामध्ये काय वापरलेले आहे, मस्ट आपण यूज केलेला आहे. मला हे लक्षात ठेवायचे तर आपण मस्ट कधी वापरतो, साधारण पहा म्हणजे तो तो बोलणार म्हटलं मस्त वापरलाय. काय वापरलाय, कारण आपण काय केलं वाक्यामध्ये आपलं व्यक्तिगत मत जे आहे ते आपण ठीक आहे. हे तुम्हाला मध्ये काय तुम्ही नॉट रादर दॅन म्हणजे त्या विभागामध्ये तुमच्याकडे goes and then you have to take a left. तुम्हाला सरळ जायचं, लेफ्ट फिरायचं. राईट साईडला जायला तुम्हाला जागा सांगितली, राईट साईडला तुम्हाला फोकस नाहीये म्हणजे आपण बऱ्याच प्रकारे करतो की हा वापरतो ज्याकडे परिस्थिती असेल, परिस्थिती निकट असेल आणि त्याकडे कोणताही पर्याय असेल आपण हा वापरतो. मस्त वापरतो आपण बोलणारा व्यक्ती त्या लिहिणारा व्यक्ती हा त्याच्या जर तर मग आपण काय करतो, मस्त आणि
वापरतो वस्तुस्थितीबद्दल बोलत आहे. आपण तर मला जास्त काम केलं पाहिजे हे माझं आहे मस्त वापरलाय आणि ह्याच वाक्यामध्ये कधी वापरतात यावेळी आपण काय करतो वस्तुस्थितीबद्दल बोलतो की नाही ही गोष्ट अशी आहे आणि ती अशा पद्धतीनं झालीच पाहिजे असं असेल वाक्यामध्ये काय म्हणजे तिथे आपल्याला कोणताही ऑप्शन नाही मग त्यांचं जर आपण भूतकाळी रूप पाहिलं काय पाहिलं भूतकाळी कसे वापरतो ते आपण वापरतो I have to do that. I must go to Mumbai tomorrow. मी उद्या मुंबईला जायलाच पाहिजे आणि काल मला मुंबईला जावं लागतं. I had to go to Mumbai yesterday. मी आहे वापरतो. आता वाक्य पहा हे पहिलं आपण आता दुसरा प्रश्न येतो. Now select the option that will improve the underlying part of the sentence. Because no improvement is needed, select no improvement required. म्हणजे पहा इथे केलेलं आहे एक वाक्य दिलं त्या वाक्याखाली काही विशिष्ट शब्दांना अंडरलाईन केलेली आता अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत त्या शब्दांच्या ऐवजी दिलेल्या चार पर्यायातून एक पर्याय आपल्याला असा आहे जो दिलेल्या पर्यायातून एक पर्याय आहे तो अंडरलाईन केलेला सांगा आता पहा the dream seems so short हे स्वप्न फार लहान but the sky began to light on the horizon. The sky began to lighten on the horizon. आता to lighten it began to lighten त्याऐवजी have begun to lighten had began to lighten no improvement आणि had आता पहा मित्रांनो तर जर आपण सध्या आहे ठीक आहे आता इथे काय what you need to do in this is सरळ आता स्टार्ट सिंग्युलर आहे बरोबर आहे आता आपला नियम काय आहे एखादी गोष्ट जर ती सिंग्युलर असेल म्हणजे वाट काय दिलेला प्रश्न आहे हा प्रश्न सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट हा टॉपिक है या सिंगुलर जर असेल सिंगुलर प्लूरल when the subject is singular you need to use a singular form of the verb when the subject is plural you need to use a plural form of the verb मित्रांनो plural म्हणून कन्सिडर केल्या जातात the dreams seem so short but the sky began to lighten on the horizon आता इथे हा पाहिजे करायचं नाही काय हा सिंग्युलर सब्जेक्ट तर तुमचा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर तिथे तुम्हाला हा वापरायची गरज आहे का नाही पाहिजे तसंही वाक्य the dreams the sky began to lighten when to light मग तिथे पहिला ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे म्हणजे इथे हा क्वेश्चन डिफिकल्ट आहे का नाही मला फक्त एवढं
घ्यायचं आहे की प्रश्न इतके सोपे असतात, तुम्हाला कॉमन सेन्स थोडंसं जे आपण शिकलो ते वापरावं लागते, तुम्हाला लक्षात घ्यायचं. ठीक आहे, क्वेश्चन पाहूया आपण. आता पहा, फाइंड आउट विच पार्ट ऑफ an error. इथे पहा, find out which part of the sentence has an error and select the appropriate option. If a sentence is free from error, select no error. आता पहा, वाक्य चूक कुठे आहे, एरर आपल्याला यूज करायची आहे की वाक्यामध्ये नेमकी काय चूक आहे, वाक्यामध्ये मिस्टेक काय झालेली आहे. पहा, माय मदर विल गो टू द मार्केट टुमॉरो. माय मदर विल गॉन टू द मार्केट टुमॉरो. आता पहा मित्रांनो, माय मदर आता फ्युचर सिंपल टेन्स आहे, त्यामध्ये आपण क्रियापदाचं कितवं रूप वापरतो, पहिलं रूप वापरतो. विल नंतर त्या पदाचं तिसरं रूप कधी येतं, जेव्हा विल हाव असेल, फ्युचर परफेक्ट असेल तेव्हा. माय मदर विल गो टू द मार्केट टुमॉरो, इथे गॉन टू द मार्केट टुमॉरो हा जो तिसरा याच्यावरती नो, इथे काय पाहिजे, माय गो टू द टुमॉरो. हा प्रश्न कशावर विचारलेला आहे, वर्बच्या एंडवर आपल्याला विचारलेला आहे, टेन्स मध्ये जे आपण शिकतो. दुसरा प्रश्न पहा, फाइंड आउट which part of the sentence has an error and select the appropriate option. One of the students from our college have selected for the physics olympiad. One of the students from our college have selected for the physics olympiad. काय वाटतं मित्रांनो, कुठे अडचण असेल? हा वन ऑफ म्हणजे अनेक विद्यार्थ्यांमधला एक आहे, मग इथे क्रिया वापरल्या. आता अनेकांमधून तो एकटाच आहे, म्हणजे त्याचा सब्जेक्ट आहे सब्जेक्ट म्हणजे हा नाही वापरलेली आहे, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं. हा प्रश्न किती सोपे असतात, फक्त आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर ते क्वेश्चन आपल्याला सोडवता येतात. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. Carpenter with years of experience was retiring to retire, retirement, retire. इथे काय मित्रांनो, carpenter with years of experience was ready to retire. म्हणजे एक कार्पेंटर म्हणजे सुतार, अनेक वर्षांच्या अनुभवानंतर तो निवृत्त व्हायला तयार होता. त्यांचं ऑप्शन 3 येतं. आपण इन्फिनिटिव्ह आणि जिरल टॉपिक शिकलो होतो, त्या टॉपिक मधला हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. तुमचा प्रश्न बघा, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. द कपल्स to the community is living forever in harmony. Leading, leads, led, leading. आता हे कसं येईल, led, the couple's marriage led to the community is living forever in harmony. म्हणजे इथे काय होतं की त्या कपलच्या त्यांचं लग्न झालं आणि ते लग्न झाल्यामुळे वेगवेगळे समूह काय झाले, शांततेत राहायला लागले आणि आपण वाक्यामध्ये ते वापरले. Replace the unnecessary word or words correct ones from the make the sentence correct. म्हणजे वाक्याला सर्व करा. तर if I would be care to have an opinions. जर तुझ्या जागी मी असतो तर मी काळजी मी माझ्या पण इथे जी एरर आहे ती कंडिशनल सेंटेन्सेस, कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये कंडिशनल म्हणजे काय, इफ आय एम कधी येतं का ते वाक्य, इफ आय जर तुझ्या जागी मी असतो तर, इफ आय वर यू आय वुड बी केअरफुल हाऊ आय टॉक टू सिनियर्स. इथे काय येतं, इफ आय एम यू म्हणजे कंडिशनल सेंटेन्स इथे एरर आपल्याला विचार. पहा, चूज द मोस्ट appropriate word to fill in the blank. I is to morning give news on म्हणजे मी सकाळपासून तुला शोधतोय आणि मला तुला एक बातमी द्यायची, त्या प्रिन्सिपलचं प्राचार्यांची बदली झालेली आहे. म्हणजे पहा,
सकाळपासून अशा कंडिशन मध्ये आपण काय करतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. Since the morning, it was the news of our principal. मी सकाळ तुला शोधत आहे आपल्या प्राचार्यांच्या बदलीची बातमी देण्यासाठी. आपण काय करू त्यामध्ये पहिला मला एक दोन कंटिन्यू कंटिन्यू दिवस आणि दुसरा काय आहे परफेक्ट कंटिन्यू. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू काय करूया प्रेझेंट कंटिन्यूअस आपण कधी वापरतो बोलता घडत असेल which is happening at the time of speaking. समजा आपण आता बोलतोय तर आपण कसं आहे समजा तुम्हाला कोणी विचारलं काय at the moment काय माझी बोलण्यासाठी माझं काहीतरी क्रिया चालू आहे काय केलं आपण हे काय केलं बोलता क्षणी घडत आहे आणि ती गोष्ट आपण नेहमी आता या क्षणाला काय असते बघा आता प्रेझेंट कंटिन्यू असतात वर्तमान काळ वर्तमान काळ वापरला जातो समजा पॉइंट केला ठीक आहे आता काय समजा पॉइंट बी आहे आता वर्तमान काळात पॉइंट केला तरीही ती ऍक्टिव्हिटी सुरूच आहे तर ती मी सकाळी 7 वाजता आपल्याला बसतो हे मला तर दाखवायचं तर मी काय वापरतो continuously use talk about an activity that is that has been continued since a particular time म्हणजे एखाद्या विशिष्ट भूतकाळामध्ये एखाद्या विशिष्ट वेळी एखादी घटना घडायला सुरुवात झाली आणि आतापर्यंत ती घटना घडत तर आपण ओके एखादी घटना झाली आणि वर्तमान काळ ही
प्रेझेंट कंटिन्यू दादा सुरुवात केली आतापर्यंत अभ्यास करत I this I since 7 I have been studying since 7 o'clock. मी 10 वर्षापासून शिक्षक म्हणून काम करतोय. 10 वर्षापूर्वी मी शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि आता मी म्हणून काम करतो. मी कसं येईल आय teaching for over 10 years. I have been teaching for over 10 years. मी शिकवत आलेलो आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट काळामध्ये आणि ती गोष्ट पुन्हापासून आतापर्यंत वर्तमान काळामध्ये घडतच आहे. रोज होत असेल तर मग आपण काय करतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस वापरतो. आणि प्रेझेंट कंटिन्युअस कधी वापरतो आपण की एखादी गोष्ट ही वर्तमान काळामध्ये आता बोलता क्षणी घडत आहे. समथिंग इज हॅपनिंग ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. मग आपण काय वापरतो तिथे मग आपण वापरतो मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग इथे काय आहे आय looking for you the morning to give the news of our principal's transfer. म्हणजे सकाळपासून मी तुम्हाला आपल्या बदलीची बातमी देण्यासाठी कधीपासून आपला शोध घेण्यासाठी सुरुवात केली सकाळपासून आणि आतापर्यंत तो शोधच घेत आहे. म्हणजे सिन्स इथे आलेला आहे. म्हणून इथे काय आलं पाहिजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. I have been looking for you since the morning to the news of people's transfer. चला पुढचं पाहू. Out of negatives given, choose the correct option for the given understanding. पहा two followers follow their leader wherever two followers follow their leader wherever they काय वाटतं तुम्हाला they would go they went go their two followers go their leader but they will go इथे येईल wherever go. म्हणजे हे काय आहे मित्रांनो की जे खरोखर फॉलो एखाद्या व्यक्तीला त्यांचा दिशा कुठेही गेला तरी ते त्याच्या विचारांवरती चालतात. म्हणजे टू फॉलो देअर लीडर्स व्हेरेवर दे गो. म्हणजे इथे काय आहे फक्त गो हा वर्ब जो आहे तो वापरायचा आहे. पुढे चूज द वन दॅट बेस्ट फिट्स द ब्रांड. व्हॉट विल यू इन फ्युचर. भविष्यात तू काय होशील. व्हॉट विल यू आर इन फ्युचर. What will you in future? What will you was in future? What will you be in future? Correct answer काय आहे What will you be in future? भविष्यामध्ये तुम्ही काय व्हाल हे प्रेझेंट फ्युचर सिम्पल या Find the correct option for the given underlined word. The reason for our clearing. We did not read hard. Have done do doing done. But did not च्या वाक्यामध्ये परत did ची गरज आहे का. Do does did नंतर आपण क्रियापदाचा doing किंवा done येईल का फक्त doing. Okay, the reason for our we did not do त्यामध्ये पाहिजे do पाहिजे हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊया पहा. Replace the under verb usage with the correct alternative to make the sentence coherent. He finished याच्याखाली underlined आहे. He finished his work before his mother returned from market. त्याची बाजारातून येण्यापूर्वीच त्याने त्याचं काम पूर्ण केलं. काय येईल मग इथे आता कसं येईल की त्याची आई बाजारात आली आणि त्याच्या आधीच काय झालं त्याने त्याचं काम आणि पुन्हा मित्रांनो आता
No. Finish before before not leaving. He finished his work. His work done. His work before he done. Okay. He finished his work like this before it was a return. Past simple tense. पण एक लक्षात घ्या बिफोर त्याची आई त्याने केलं होतं म्हणजे he had mother returned had before his mother market म्हणजे त्याची आई बाजारात येण्याची पद्धतीने काय आला मित्रांनो वाक्य कसं पाहिजे इथे पाहिजे had finished he had finished his work before his mother returned from the market okay so sentence has been given a sentence given below with an underlined word related to the usage of the verb. Four alternatives have been given as choices. One of them is the correct usage of a verb. Mark that option in your answer. आता आपण काय केलेलं आहे the captain team leave the stadium after Australia in the semi-final match. म्हणजे ऑस्ट्रेलिया सोबत सामना केले ठीक आहे ते स्टेडियम सोडून काय गेले सेमी फायनल मध्ये गेले कॅप्टन and his team leave the stadium after defeating Australia in the semi-final match. सेमीफायनल मॅच होती तो सामना होता त्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलं मग कप्तान जो हे होता खेळाडू मुख्य खेळाडू कॅप्टन होता की ते कर्णधार त्याच्यासोबत त्याचे सगळे सहकारी निघून गेले आता ही घटना भूतकाळामध्ये घडली मॅच झाल्यानंतर ते निघून गेले इथे वापरले त्यांनी देव The captain and his team leave the stadium after defeating Australia in the semi-final. आता इथे काय आलं मित्रांनो आफ्टर आलं वाक्यामध्ये काय आलं आफ्टर आलं मग काय येईल कसं आलं पाहिजे The captain and his team left the has anything to be the correct the captain and his team left stadium after defeating Australia in the semi-final. टीम येईल का नाही कारण सामना झालेला आहे सामना झाला आणि ते सेमीफायनल निघून गेले ते लेफ्ट करेक्ट ऑप्शन ठीक आहे लक्षात ठेवायचं कारण भूतकाळामध्ये घडलेल्या घटनेची निश्चित वेळ दाखवली एखादी घटना कधी घडली त्याची वेळ दाखवली असेल तर आपण काय करतो साधा भूतकाळ ठीक आहे select the most appropriate option to fill in the blank as he got into the bus someone him as he got into the bus someone काय केली मित्रांनो as he got into the bus someone pushed him जसा बस मध्ये बसला तसंच कोणीतरी त्याला धक्का दिला म्हणजे दोन्ही घटना इथे भूतकाळामध्ये got भूतकाळामध्ये someone pushed him
fill in the blank with the correct word. We reach left as our पंचर आम्ही रस्त्याने जात होतो आणि मग कार पंचर झाली, मग आम्हाला जायला उशीर झाला. म्हणजे वाक्यानं इथे कसं येईल, we reached late for the marriage as got punctured on the way. म्हणजे रस्त्याने जाताना आमची कार पंक्चर झाली आणि आम्हाला उशीर झाला. या अर्थाने वापरले. ठीक आहे, चला. fill in the blank with the word. By the time police used the scene of the crime suspects gone. म्हणजे ज्या वेळी पोलीस हे त्याच्या जनतेक चालू होतात आपण चित्रपटांमध्ये पाहतो मालिकांमध्ये पोलीस पुन्हा भांडण्याच्या आधी आता आपल्या विधानसभेमध्ये पोलिसांसमोर हाणामारी घडतात. आपल्याला तुम्ही न्यूज पाहताय पोलीस आहेत त्यांच्या संपर्कात हाणामारीचे प्रकार होत हाणामारी त्यांच्या समोर हिच्या हाणामारीचे जे प्रकार आहेत आता वाढलेले ते घातक आहे. म्हणजे पोलिसांची भीती सुद्धा आता राहिलेली नाही. मग कसं येईल, बाय द टाइम पोलीस अराइव्ह टाइम सस्पेक्ट्स विल हॅव गॉन. म्हणजे ज्या वेळेपर्यंत पोलीस वाले गुन्हे स्थळावर पोहोचतील तोपर्यंत गेलेला सध्या आपण ते वापरतो. Select the most appropriate option to fill in the blank. She the heavyweight with the ease of a professional. She the heavyweight with the ease of a professional. Had been lifted, were lifting, lifted. Okay. The heavyweight with the ease of. He lifted with the ease of. Select the most appropriate option to fill in the blank. A few friends to help me. A few friends to help me. आता परत तुम्हाला पहा. फ्रेंड म्हणजे काय आहे, प्लुरल. प्लुरल असेल तुमचा वर्ड फॉर्म कसा आहे, प्लुरल का. Friends are offered to help me. Then select the most appropriate option to fill in the blank. He the river, even though the current. कसे आहे, he had swam river even though the current was very swift. म्हणजे पहा पाण्याचा प्रवाह खूप जोरदार नदीच्या नदीच्या काठावर गेला, एका काठावर दुसऱ्या. तर ही swam the river even though the current. Select the most appropriate option to fill in the blank. Our to be a was intended to be a summer vacation. Was being had intended आणि intended. पहिले कसं आलं पाहिजे, our was intended to be a summer vacation. इथे पॅसिफिक म्हणजे पूर्ण व्याकरणाच्या कॉन्सेप्टचा वापर होतो प्रश्नांमध्ये. was intended to be a summer resort. ठीक आहे, कारण कधीही नंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. इथे तिसरं रूप ऑक्सिलरी was नंतर पहिल्या फंक्शन मध्ये देईल. Select the most appropriate option to fill in the blank. I cannot recollect where my keys. म्हणजे मला आठवत नाही मी माझ्या कीज कुठे ठेवल्या. I cannot recollect where I मी माझ्या चाव्या कुठे ठेवल्या हे मला आठवलं नाही. I cannot recollect where I left my keys. Then select the most appropriate option to fill in the blank. If only he, as we have been told, if only he no would have acted as told. आता हे पण कंडिशनल सेंटेन्स आहे. काय had told म्हणजे काय असेल, जर पास्ट परफेक्ट आलेला असेल तर पुढे काय आलं पाहिजे, have आणि क्रियापदाचं तिसरं रूप इथे आलं पाहिजे. Select the most appropriate option to fill in the blank. If you went away now, we were missing, would miss. हे कसं येईल, if you went away now, we would miss you. तुम्ही आता गेले तर आम्ही तुमची आठवण काढू, तुम्ही आम्हाला आठवण वापरलेला
सर्व अनेक प्रकारचे काय होतात प्रश्न जे आहे ते आपल्याला काही ग्रामरचे तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल ते प्रश्न तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे ते मला तर मला जे सुरू आहे करायचं my never done हे वाक्य काय काय बोलूया आपण ते चार तरी आपण never done this my intentions काय मित्रांनो काय वाटतं तुम्हाला एक मिनिट वेळ घ्या आणि सांगा माय प्रोफेसर नेव्हर डाउट्स माय इंटेन्शन्स आता इंटेन्शन्स म्हणजे पहा ऍक्टिव्ह टू पॅसिव्हचा रोल ऍक्टिव्ह तो पॅसिव्ह
त्यामध्ये काय येतो सब्जेक्ट माय प्रोफेसर नेव्हर डाउट्स माय इंटेन्शन आता पॅसिव्ह मध्ये काय की सुरुवातीला माय इंटेन्शन आलं पाहिजे सगळ्या वाक्यांमध्ये आता माय इंटेन्शन हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे इंटेन्शन सिंग्युलर आहे आणि इंटेन्शन हे प्लुरल आहे इथे काय येतं माय इंटेन्शन पाहिजे मग इज कुठे आहे इथे वाक्य ठीक आहे आता माय इंटेन्शन्स आर नेव्हर बीइंग डाउटेड आता आपण नेव्हर आणि बीइंग कधी वापरतो नेव्हर बीइंग डाउटेड जेव्हा वाक्य कंटिन्युअस टेन्स मध्ये असते म्हणजे ऍक्टिव्हचं वाक्य जर कंटिन्युअस टेन्स मध्ये असेल तर आपण पॅसिव्ह करताना बीइंग वापरतो ऑप्शन येणार नाही आता वाक्याचं काय आहे प्रेझेंट टेन्स मध्ये माय नेव्हर डाउट्स माय इंटेन्शन म्हणजे माय इंटेन्शन वर पास्ट मध्ये नाही वर हे पास्ट मध्ये गेलं वाक्य कुठलं आहे माय नेव्हर डाउटेड बाय माय प्रेसर्स हे वाक्य कसं आहे करेक्ट आहे नोटीस इथं करेक्ट सेंटेन्स हे नोट करून घ्या बच्चे इतके साधे साधे प्रश्न जे आहेत ते आपल्याला काय केल्या जातात एक्झाम्स मध्ये विचारल्या जातात ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो सोपे प्रश्न असतात आपल्याला फक्त ते समजून घ्यायचं ओके पुढे पुढे आता पुढचं घेऊ आपण वाक्य दोन पण याचं काय वाक्यामध्ये आहे त्याचं कन्वर्जन करायचं आहे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये दिलेले आहे पॅसिव्ह व्हॉइस पहिला the dog was being opened by the mother. The dog was opened by the mother. The door opened, the owner opened the door. आणि सांगा की काय करेल पहा प्रश्न खूप सोपे असतात तुम्हाला फक्त ते आता आपण चेंज वाईज शिकलेलो आहे तुम्हाला फक्त ते ओळखता आलं पाहिजे
as the owner opened the door. Open the door. ठीक. आता active voice मध्ये जो object असतो plastic the owner बघा आता being opened by the वाक्यामध्ये आपण and being कधी वापरतो तर वाक्य कंटिन्युअस टेन्स मध्ये असते जसं की the owner is opening the door is being opened by the चुकलं मित्रांनो नंतर door was open the door for me the door is opened by the owner is कधी जर दिलेलं वाक्य जर प्रेझेंट सिंपल टेन्स मध्ये असेल तर दिलेलं वाक्य मध्ये मग कसं आहे the door was opened by the owner the door was opened by the owner ही ऑप्शन काय आहे करेक्ट या ठिकाणी आहे सिंपल प्रश्न आहे असे खूप छोटे प्रश्न येतात तुम्हाला फक्त ते काय करता आलं पाहिजे प्रॉपरली तुम्हाला ओळखता आले लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे आणि आपण काय वापरायचं ये मी तुझी ये मुला तुझी ये मुला वाला तुझी ये मुला apa ini option baik gave to me gave to me no I was buying and he was I was Sujit gave me a book. Sujit was given a book by me. A book Sujit gave me. I was given by Sujit book and I was given a book by Sujit. काय मित्रांनो परत हे फास्ट मध्ये काय बुक वाक्याच्या सुरुवातीला आलं पाहिजे कसे सुजित गिव्ह मी अ बुक सुजितने मला एक पुस्तक दिलं म्हणजे इथे दोन ऑब्जेक्ट आहे मग कसं आहे I was given by Sujit वाक्य चुकीचं आहे कसं एक सुजितने मला एक पुस्तक दिलं पण बाय ऑप्शन काय आहे करेक्ट या ठिकाणी असे छोटे छोटे प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारल्या जातात तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक टॉपिकवर प्रश्न असतात का नाही खूप छोटे छोटे प्रश्न असतात छोटे छोटे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे किंवा ते एक्झाम्स मध्ये आले तर आपल्याला ते जमलं पाहिजे तुम्हाला लक्षात ठेवायचं काही प्रश्न मी तुम्हाला देतो आणि प्रेपोजिशन टॉपिक जो आहे मित्रांनो त्याच्यावरती क्वेश्चन कसे येतात या पण जरा आपण एक नजर टाकूया कसे क्वेश्चन आता आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये पाहिलं ठीक आहे पॅसिव्ह मध्ये ऍक्टिव्हचं पॅसिव्ह आणि पॅसिव्हचं ऍक्टिव्ह प्रेपोजिशन वर येते
A person needs to live. Person needs to live. And ठीक आहे. ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेलं आहे इज हा आणि त्यानंतर दिलेला आहे हा. Then house and waited for his waited for his brother. तर मध्ये आहे on into toward now. This is not need to stay house. Need to stay house. Important is what for students. For students to make personal connections. ऑप्शन मध्ये इथे दिलेला आहे on was not 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 need to stay house. Need to stay how we manage how this is going to be. सोपे सोपे प्रश्न असतात मध्ये बघा काय नाव यू हॅव टू डिसाइड की इथे रिकाम्या जागेमध्ये कुठला प्रश्न आपला इथे बरोबर बसेल
काय येईल? पर्सन नीड्स टू लिव्ह हार्मनी विथ एनिमल्स अँड नेचर. या निसर्गामध्ये जेव्हा आपण राहतो, निसर्ग त्याच्या हार्मनी, हार्मनी म्हणजे एकीकरण, त्याच्यासोबत राहायचं. हार्मनीचा अर्थ आहे की एकत्र राहण्याची हानी न पोहोचवणे. ठीक आहे, म्हणजे निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचता तिथे राहतो. कसं येईल? अ पर्सन नीड्स टू लिव्ह इन हार्मनी विथ नेचर. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय होईल? तीन हा काय आहे? करेक्ट ऑप्शन काय आहे? अ पर्सन नीड्स टू लिव्ह इन हार्मनी विथ एनिमल्स अँड nature. Then he went the house and waited for his mother. He went on into towards over. Okay. He went into the house and waited for his mother. लहान बाळ तो घरामध्ये जे लहान आहे वाट पाहत असताना he went into the house and waited for his mother. It is not me to say how he spent his money. It is not me to how he spends his money. Act of with what. म्हणजे मला सांगायची गरज नाही की तो त्याचा पैसा कसा करतो. इट इज नॉट फॉर मी टू से. आणि इथे करेक्ट ऑप्शन काय येतं? फॉर येतं. म्हणजे कधी कधी आपल्याला प्रिपोजिशन आपल्याला यूज करावे लागतात. कधी कधी प्रिपोजिशनच्या काही एरर असतात, ते एरर सुद्धा आपल्याला फिक्स करायच्या असतात मित्रांनो. एकाच वाक्यामध्ये दोन दोन प्रिपोजिशन पण आपल्याला बरेचदा वापरावे लागतात. तर अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला ते क्वेश्चन जे आहे ते येतात. आपल्याला ते ग्रामर तुम्हाला शिकवलंय त्याच्यावर तुमची थोडीशी पकड जी आहे ती पाहिजे. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॉपिक जे आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पण काय येतात वेगवेगळे प्रश्न येतात. जसं आपण आता आधी आपण डायरेक्ट चेंज वाईज जसं पाहिलं तर डायरेक्ट इनडायरेक्ट पण आता आपण बघूया डिरेक्शन आहे आणि इनडायरेक्ट त्यावर कसे प्रश्न येतात हे आपण आता Ravina take Mama will I will manage order hereafter. ऑप्शन आपल्याला दिलेला आहे इथे हे ऑप्शन that she would manage would manage thereafter. He will manage thereafter.
वाक्य है रवीना said would manage the yeah. Thereafter म्हणजे त्यानंतर hereafter म्हणजे यानंतर आता गोष्ट काय आपण आपल्याला लक्षात घ्यायची आता आपण टेन्स मध्ये चेंज करतो समजा सेड रिपोर्टिंग वर सेड कुठलं कंजंक्शन वापरतो दॅट वाक्य वाक्य इनिशियल जे वाक्य आहे ते कसं असलं पाहिजे आपण इथे वाक्य लिहूया म्हणजे रवीना सेड रवीना सेड आणि वाक्य है रवीना सेड वाक्य जर सिंपल आहे होईल विलचं काय होतं मूड होतं काय होतं मूड होतं म्हणजे कसं रवीना सेड दॅट ही मूड मॅनेज करतो आता वाक्यामध्ये हिअर आफ्टर दिलं हिअर आफ्टर म्हणजे आत्ता चेंज नेरेशन मध्ये टाइम चेंज होतो मग हिअर आफ्टर काय होईल वेअर तर इथे कसं येईल हे रवीना सेड दॅट शी वुड मॅनेज द प्रोजेक्ट देअर म्हणजे वाक्य कसं येईल मित्रांनो कुठलं करेक्ट आहे हे पहिलं वाक्य रवीना सेड दॅट शी वुड मॅनेज द प्रोजेक्ट देअर आफ्टर म्हणजे आपण नियम पाहिले त्या नियमाच्या बाहेर काही प्रश्न जात आहेत का नाही तर प्रश्न कसे तुम्हाला ते थोडं सावधगिरीने आणि नियमाने काढता आले पाहिजे अजून प्रश्न पाहूया आपण प्रॅक्टिस तर आपण म्हटलं मनोज said to Priya मनोज said to Priya I would like to give you my Manoj said to Priya, I would like to give you my book. Manoj said to Priya, I would like to give you my यांचं काय लिहिलं आता डायरेक्ट इनडायरेक्ट प्रिया told Priya that he would like to give that would like to give her a book. Give her a book. इथं आपण घेऊ बी मधलं वाक्य प्रिया knows he would give you would give her प्रिया would like to give her would like to give her
That would be Manu told Priya that he would like to that he would like to that he would like to give his that he would like to give his that he would like to give his book give कसा विचार करून सांगा. पहा मित्रांनो मनोज told Priya that he would like to kiss her हे वाक्य येईल का ऍब्सोल्युटली नॉट हे वाक्य येणारच नाही ठीक आहे आता याच्यामध्ये काय होतं मित्रांनो मनोजने प्रियाला सांगितलं ठीक आहे मनोज सेड आता वाक्यामध्ये फक्त सेड असेल तर सेड दॅट होतं पण सेड टू जर असेल तर मग वाक्यामध्ये काय सेड टू आता मी तुम्हाला वाक्यच करून दाखवतो वाक्यामध्ये काय आपण समजा सेड टू वापरलं सेड टू असेल तर टोल्ड मग कसं येईल वाक्य हे मनोज टोल्ड या मनोज टोल्ड प्रिया वाक्य जे आहे वाक्य वापरलेलं आहे दुसरं आपल्याला काय करायचं लक्षात इथे यायची आहे आपण टू अंडरस्टँड वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ठीक आहे मनोज टोल्ड प्रिया that that he would like to आहे तर would be लक्षात ठेवा he would like to give her a book मनोज told Priya that he would like to give her a ते आपण वाक्य काय केलं आहे वापरलेलं आहे ते वाक्य काय आलं मित्रांनो करेक्ट आलं म्हणजे अगदी सोपं आहे मनोज टोल्ड प्रिया कारण वाक्यामध्ये काय वापरलंय सेड टू आणि सेड टू जर असेल तर काय होतं टोल्ड होतं ठीक आहे पण सेड असेल पर्टिक्युलर फक्त सेड असेल तर सेड दॅट होतं हे लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स आपल्याला कन्फ्युजिंग क्वेश्चन्स थोडेसे येतात ते पण आपल्याला सोडवता आले पाहिजे ठीक आहे आता अजून एक वाक्य घेऊ आपण I am perfectly fine. There I am perfectly fine. Perfectly fine. Another say, by option he said that he is perfectly fine. That he is perfectly fine. He said that I am perfectly fine.
He said, I am perfectly fine. चला आता मी मला हे वाक्य करून दाखवतो. फार महत्त्वाचं आहे जीत said. said म्हणजे said that. said that. आता I am fine. प्रेझेंट सिंपल टेन्स मधलं वाक्य आहे ते कशात बघायला पाहिजे पास्ट सिंपल मध्ये जिम सेड दॅट ही वॉज आन्सर काय होईल की ही वॉज वेन जनरल म्हणून ही वॉज परफेक्टली फाईन was perfectly fine. He said that he was perfectly fine. ही ऑप्शन काय आहे जसे क्वेश्चन आले तरी आपल्याला ते सोडवता आले ठीक आहे पहिला आपण डायरेक्ट इनडायरेक्ट वरून असे क्वेश्चन येतात ते आपण इथे पाहिलं क्वेश्चन टॅग त्यावर कसे क्वेश्चन येतात ते पण आता आपण पाहूया टॅग आपण घेऊया आणि त्यावर क्वेश्चन कशा पद्धतीने आले ते पण आपण पाहूया I have a camera. I have a camera. Instructions काय आपल्याला ऑप्शन आपल्याला दिलेला आहे ऑप्शन आहे बी and C माझ्याकडे कॅमेरा आहे नाही का या अर्थाने वापरल्या वाक्यामध्ये नाही म्हणजे डोंट आहे
पहिला ऑप्शन आपण कुठलेला आहे तिथे कुठे आहे ऑप्शन ओन्ली एक मध्ये पण काय आहे टी मध्ये पण ए आणि सी आहे तर आपलं 2 किंवा 4 म्हणजे बी आणि सी पहा स्टॉप ब्लॅक विल्यू करशील का या वाक्याबरोबर आहे आय हॅड हॅड अ बाथ हॅडंट हॅड असे वाक्य करून दिलं आय हॅड हॅड अ बाथ वापरून आपण आय आय डिड हॅव अ बाथ म्हणतो किंवा आय हॅड अ बाथ कुठलेला आहे म्हणजे फक्त काय आहे ऑप्शन बी जे आहे बी करेक्ट म्हणजे कधी कधी असे ट्रिकलिंग क्वेश्चन पण आपल्याला विचारतात ते आपण काय होतो खूप कन्फ्यूज होतो मित्रांनो असे जे क्वेश्चन आहेत ते पण आपल्याला tackle करता येते you should be able to tackle such questions as well ठीक आहे हे तुम्हाला आपण उद्याला काय घेऊया पार्ट्स ऑफ स्पीच हा जो टॉपिक आहे नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह या टॉपिक वरती ना सोडूया वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये म्हणजे आपल्याला कल्पना येईल कसं का आणि मोठ्या मुलींच्या गोष्टी आज पाठवतो आणि काही सेल्फ पण तुम्ही करा सीएस आयबीपीएस पॅटर्नचे अनालिसिसचे पुस्तकं मार्केटमध्ये मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे शब्द मिळतील ते शब्द सुद्धा तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर जितके जास्त तुम्ही चाळता त्यामध्ये रिलेटेड क्वेश्चन एक्सप्लेनेशन त्यामध्ये सोबत ऍडिशनल व्होकॅब्युलरी दिलेली आहे ते तुम्ही तिथल्या चांगल्या पद्धतीने करा तेवढं तुम्हाला त्याचा काय मिळेल बेनिफिट मिळेल त्यामुळे प्रीवियस इयर पेपर तुम्हाला करा वर असणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे हे डाऊट असेल तुमच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह करूया मोस्ट आणि व्होकॅब्युलरीचा यू आणि मला कॉम्प्युटेशन आणि मला पोस्ट करत असतील आपण तुम्हाला नोट्स देतो आणि व्यक्तिगत लेवलला पर्सनल लेवलला करत जे आपण नाव शिकतोय तेच ऍक्टिव्हिटी काम येणार आहे थोडंसं क्लिअर करून तुम्हाला ते तसं very much guys see you at the same time then take care and bye